20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण। मनोज जरांगेंची मोठी घोषणा। शांततेत मुंबईत येण्याचं मराठ्यांना आवाहन। सरकार मराठा समाजाचा अपमान करतंय, फसवणूक करतंय। मनोज जरांगेंची सरकारवर टीका। मराठ्यांवर अन्याय केला तर जड जाईल, जरांगेंचा इशारा। जरांगे आणि मराठा समाजानं संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। 24 जानेवारीला सरकार सुप्रीम कोर्टात भूमिका मांडणार। शिंदेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। सुनील केदार यांचा रात्रभर रुग्णालयात मुक्काम। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता। क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी। सरकारला मोठा दिलासा। कोर्टाच्या वेबसाईटवर प्रत अपलोड। छत्रपती संभाजीनगरमधील धर्मांतर प्रकरणी 6 जणांची चौकशी। केंद्रीय यंत्रणांकडून तपासाला वेग। ओसामाच्या संपर्कात असलेल्या स्थानिकांचा शोध सुरू। प्रियंका गांधींकडून उत्तर प्रदेशचं प्रभारी पद घेतलं काढून। काँग्रेसने अनेक राज्यांचे प्रभारी बदलले। मूलभूत सुविधा न मिळाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी गाव काढलं विक्रीला। पाटोदामधील खडकवडी गावात गाव विक्रीचे बॅनर। धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा। 2 कोटींचा मुद्देमाल नेला लुटून। सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू। अनेक वाहनं बंद पडल्यानं बोरघाटात 10 किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या रांगा। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। माटुंगा मुलुंड अप डाऊन जलद मार्गावर तर पनवेल वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। राज्यात कोरोनाचे 35 रुग्ण। कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू। टास्क फोर्सच्या सदस्यपदी 17 पेक्षा अधिक सदस्य असण्याची शक्यता। भारतीय सागरी हद्दीतील इस्रायलच्या जहाजावर इराणकडून ड्रोन हल्ला। जहाजावरील 20 भारतीय नागरिक सुखरूप। सौदी अरेबियातून क्रूड ऑइल घेऊन येणाऱ्या जहाजावर हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।